बॅक टू BMS प्राण चॅनल. आज आपण सगळे बघणार आहोत अर्थशास्त्राचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. याच्या पहिले आपण बघितले डीजीचे पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे द्रव्यगुण सब्जेक्टचे. त्यात मी मला प्रॉपर सांगितले की एलक्यू आणि एसक्यू कोणते आहे, तर प्रिव्हियस एक व्हिडिओ पण बघून घ्या. आज आपण सगळे बघणार आहोत अर्थशास्त्राचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या जे प्रिव्हियस इयर पेपरला आले होते. लाईक 2017 ला कोणते आले होते, 2018 ला कोणते आले होते. तर समरला बघूया एसक्यू. औषधीचे महत्व लिहा. फर्स्ट एसक्यू. सेकंड एसक्यू परिभाषा लिहा. भावना आणि शोधन. परिभाषा इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्यातून 2 परिभाषा आल्या होत्या समरला 2017 मध्ये. कच्चप यंत्र आकृतीसह वर्णन करा. सिलेबस चेंज आहे एन्साइझमचा, फक्त रेफरन्ससाठी हे क्वेश्चन घ्या. नाग धातू शोधन मारण लिहा. इच्छाभेदी रस घटक द्रव्य व उपयोग लिहा. ताम्र धातूचे दोष वर्णन करा. धातू खूप इम्पॉर्टंट आहे, ते धातू करून ठेवसान. धातूचे विविध प्रकार वर्णन करा. हरताळ भेद शोधन मारण लिहा. रतन सामान्य शोधन व मनकीय मारण प्रक्रिया लिहा. खल्वयंत्र भेद स्पष्ट करा. गोसंती वृत्तक मुषा वर्णन करा. मुषा एक एसक्यू आहे ना, त्यातला गोसंती जो मुषा एक एसक्यूचा टॉपिक आहे आपल्याला सध्या, तर ते 4-5 मुषा इम्पॉर्टंट आहे, ते मुषा करून ठेवा. यातली एखादी मुषा येऊ शकते. चंद्रप्रभावटी निर्माण घटक द्रव्य व उपयोग. पारद गती सविस्तर लिहा. एलक्यू काय आला होता, रसशाळा प्राचीन पृष्ठ सविस्तर वर्णन करा. रसशाळावर आपल्याला सध्या ह्या न्यू सिलेबस अकॉर्डिंग एक एसक्यू आहे, तर ते करून ठेवा. रतनचे नाव लिहून मौक्तिक रतन सविस्तर वर्णन करा. पारात 18 संस्कारचे नाव लिहा व 8 संस्कार वर्णन करा. तर पाराचे 8 संस्कार खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एलक्यू साठी. ठीक आहे. महारसांची नावे व शिलाजत सविस्तर वर्णन करा. पहिल्यांदा क्वेश्चन डायरेक्ट यायचे की सविस्तर वर्णन करा वगैरे, पण सध्याचा जो आपला न्यू एन्साइझमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनुपान, मात्रा, सेवन काल, अजून निर्माण विधी हे जास्त इम्पॉर्टंट पॉइंट्स, आणि ह्या पॉइंट्सवर सर्वात जास्त भार द्यायचा आहे. आता समर 2018 मध्ये बघा, शोधांची व्याख्या व उदाहरणे. कोष्ट लिहून व्याख्या व अंगार कोष्ट वर्णन करा. कोष्ट लघुसूत शेखर कल्प. एक्सप्लेन इलेक्ट्रिकल मफल फिरॅन्स. भल्लातक शोधनाची शोधन विधी 2 कल्प. हिंगुल पर्याय प्रकार व शोधन. चंद्र प्रभाववटी सविस्तर वर्णन करा. परवटी व्याख्या व रसपरवटी वर्णन करा. उपरसाची नावे घेरीक वर्णन करा. शंख सविस्तर वर्णन करा. रस औषधी गुणवंत नियंत्र वर्णन करा. डिस्क्राईब फार्मॅको विलिगन्स. हे बघा, डिस्क्राईब फार्मॅको विलिगन्स हा पण एक एसक्यूचा टॉपिक आहे. शॉर्ट सिंपल त्याचा एक एसक्यू पहिलेच प्रिपेअर करून ठेवा. नंतर मुषा निरुक्ती पर्याय व गोसंती मुषा वर्णन करा. गोसंती मुषा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण मागे पण बघितलं 17ला पण तोच क्वेश्चन आला होता. याच्यातले सगळ्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की याच्यातलं काही सुटलं नाही पाहिजे. लाईक रसशास्त्राचा पेपर येणार आपल्याला येणार आहे ना, तर ध्यान ठेवायचं की या टॉपिक्स मधून काही टॉपिक्स आपला जो ह्या टॉपिक्स तरी ऍटलीस्ट पूर्ण कव्हर झाले पाहिजे. एलक्यू साठी बघा, कुप्पी पकवा रसायन म्हणजेच काय, तसं सिंदूर निर्माण मात्रा व उपयोग लिहा. पुटी सविस्तर वर्णन करा. धातू व्याख्या ताम्र धातू सविस्तर वर्णन करा. रतन व्याख्या रतन शोधन रतन ग्रह संबंध लिहून वज्ररतन वर्णन करा. समर 19 मध्ये कोणता क्वेश्चन आला होता, अमृतीकरण शोधारण स्पष्ट करा. यंत्राची व्याख्या डोळा यंत्र वर्णन करा. मूर्छन वजीकरण फरक लिहा. हिंगुळ प्रकार व उपयोग लिहा. गेरिक शोधन व शोधन हेतू. शिलाजत शोधन व 2 कल्प. आता नोटीस करा, शिलाजतू हे धातू खूप इम्पॉर्टंट आला आहे. ठीक आहे. त्यानंतर रतन धातू पण इम्पॉर्टंट आहे, लोह धातू पण इम्पॉर्टंट आहे, लघुसूत शिखर कल्प पण इम्पॉर्टंट आहे. असं पुट मध्ये पण कोणती परपट्टी कोणती आली, रस परपट्टी. असं पुट व्याख्या प्रकार व महापुट वर्णन करा. उपधातू वर्णन करा. साधारण रस नावे नवसागर पर्याय व उपयोग. साधारण रस मध्ये कोणतं, तर नवसागर. असं विष उपविष कार्यकारी तत्वे. धातू व्याख्या सुवर्ण सामान्य व विशेष शोधन. कोष्ट व्याख्या व गार कोष्ट वर्णन करा. गंधकाचे प्रकार व ग्राह्यत्व लिहा. एलक्यू कोणता आलेला आहे, तर महारासाची नावे व मक्षिक सविस्तर वर्णन करा. मक्षिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. परपटी व्याख्या लिहून शेवट परपटी सविस्तर वर्णन करा. घटक द्रव्य मात्र उपयोग नवसे लघुसूत शेखर व हेमगर्भ कोटली रस. रतन उदारत्न व्याख्या व प्रकार रतदोषण ग्रह संबंध वर्जरत्न वर्णन करा. तुम्ही सगळे क्वेश्चन्स बघितले असेल तर वर्णन करा असे. आता आपल्याला स्पेसिफिक पॉइंट येतात की हे पॉइंट्स आहेत
हाच क्वेश्चन येतो म्हणून. त्यानंतर समर 2020 मध्ये रसशाळा वर्णन करा. अवाप, निर्वाप, भावना, परिभाषा, कोष्ट व्याख्या व अंगार कोष्ट वर्णन करा. वृत्तक मूषक वर्णन करा. हिंगुळ पर्याय, प्रकार व शोधन. जयपाल शोधन व कल्प. एसिक्यू आरोग्यवर्धिनी घटवटी सविस्तर वर्णन करा. परपटी व्याख्या, प्रकार व रसपरपटी वर्णन करा. उपरसाचे नाव सांगून गेरिक प्रकार व शोधन विधी लिहा. फार्मॅको विजिलन्स, मूषा निरुक्ती व पर्याय व गोसंती मूषा. बघा परत रसाचं काय करायचंय, प्रॉपर प्रिव्हियस इयर अनालाइज करायचं. जे PYQ मध्ये आलेले हे सगळे क्वेश्चन हे एकदम छान करून ठेवायचे. नंतर मोस्टली रिपीट होतात. रसक पर्याय, रससूत्र, प्रकार व शोधन. पुट व्याख्या, प्रकार व गजपुट वर्णन करा. पारद अष्टसंस्कार सविस्तर वर्णन करा. बोलली होती अष्टसंस्कार खूप इम्पॉर्टंट आहे. साधारण रसचे नाव सांगून हिंगुळ सविस्तर वर्णन करा. हिंगुळ पण इम्पॉर्टंट आहे. धातू व्याख्या व ताम्र धातू सविस्तर वर्णन करा. प्रथम व्याख्या, अर्तन, दोष व मौक्तिक सविस्तर वर्णन करा. आता विंटर 2020 मध्ये काय आलं होतं. अभ्र प्रकार, नाग शोधन मारण, पाराचे सामान्य शोधन, अमृतीकरण, द्रव्यगतीतील द्रव्यांची नाव व उपयोग, नंतर वालुका यंत्र. आरोग्यवर्धिनी वटी कितीदार आला हा क्वेश्चन. आरोग्यवर्धिनी वटी. धातू प्रकार, प्रवाळ पंचामृत, विष उपविष, कार्यकरिता, तत्वे व नावे. पारद गती, गंधक, प्रकार व ग्राहक रहित. गंधक पण इम्पॉर्टंट आहे. घेरिक पण आलेलं आहे. घेरिक रत्न पण आलेलं आहे. कुपी रसायन म्हणजे काय ते पण इम्पॉर्टंट आहे. आता क्वेश्चन काय येते की मी तुम्हाला पहिले पण सांगितलं 5 पॉईंट या 6 पॉईंट. सेवनकाल, त्यानंतर निर्माण विधी, अनुपान, त्याचं फार्मोकोडायनॅमिक्स, फार्मोकायनेटिक्स, अजून त्याचा दोषज्ञता म्हणजे कोणत्या दोषामध्ये उपयोगी होते. बस हे एवढे 5-6 पॉईंट तर खूपच पक्के पाहिजे जे रसायन वगैरे आहे त्याचे. महारस मक्षिक सविस्तर वर्णन करा. रसशाळा वर्णन प्राचीन व औचित मते. पुढ प्रकार, गजपुट, वराहनपुट वर्णन करा. विंटर 2019 चा महत्व सांगा व अवाप, निर्वाप, ढालन, परिभाषा, वृतक मूषा, सप्तमृत लोह, सिक्ता वर्ग. आरोग्यवर्धिनी वटी, परपटी व्याख्या, पंचामृत, महारस, शिलाजत. बघा शिलाजत कितीदा रिपीट झाला. सुधा वर्ग, द्रव्याचे नाव सांगा. साधारण रस, नवसागर. पुट व्याख्या, प्रकार, गजपुट. रस औषधी उपकरणे, उपयोग. पारद, दोष व अष्टसंस्कार. धातू व्याख्या, सुवर्ण, रत्न मुक्त सविस्तर वर्णन करा. यंत्र, ऊर्ध्व पातन, वालुका यंत्र. आता हे होते प्रिव्हियस इयरचे 2020 चे. अजून जे आता न्यू सिलेबस अकॉर्डिंगचे पॉईंट्स वगैरे आहे मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन. सो चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि प्रिव्हियसचे PYQ DG चे इम्पॉर्टंट द्रव्य सुद्धा टाकले आहे, तो पण व्हिडिओ बघून घ्या.